नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपण चाललो अक्कलकोट दर्शन, आपला स्वामींच्या दर्शनासाठी आज आपण निघालो. माझ्यासोबत असं पारकर साहेब, देशपांडे साहेब, सगळ्यांची ओळख आपण नंतर करून देणारच आहोत. तर चला मित्रांनो, आमच्या प्रवासात आता सुरुवात होता. तर चला व्हिडिओत कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आमची कंटिन्यू बघा. मित्रांनो, आता आम्ही हैदराबाद नारळ देतो आणि पुढच्या प्रवासात सुरुवात करतो. असा आर्यन अगरबत्ती पेटवता, नाही आर्यन अगरबत्ती ठेवता आणि हे आमचे पारकर साहेब असत, अगरबत्ती पेटवतो, वारो भरपूर. आणि आता आम्ही नारळ देऊन पुढे प्रवासात सुरुवात करतलो. माझ्यासोबत ही सगळी मंडळी आहे. 4 दिवसात प्लॅन झालो हा थोडक्यात, पण आता यो प्लॅन सक्सेस होऊसाठी स्वामींचीच कृपा आपल्यावरती असणं गरजेचा. तर चला मित्रांनो, आपण ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि आपण कशा प्रकारे देवदर्शन करणार आहोत या व्हिडिओत तुमका बघूक मिळणार आहे. तर मित्रांनो, आता आपण पोचलो शिरगावच्या पुढे. आणि या देवस्थान असा की या ठिकाणी प्रत्येक जो ट्रॅव्हल्सवालो असा किंवा लांबच्या प्रवासाक जाणारा जो प्रवासी असा, तो या ठिकाणी नारळ दिल्याशिवाय पुढे जात नाही किंवा हॉर्न दिल्याशिवाय पुढे निघत नाही. तर आता आम्ही या ठिकाणी आता नारळ आणि अगरबत्ती लावतो, नारळ या ठिकाणी देतो. तर चला आता आमच्या पुढच्या प्रवासाक या ठिकाणी सुरुवात झाली आहे. हे असत ते आमचे देशपांडे साहेब, हे असत पारकर साहेब, हे असं आर्यन आणि हे आमचे ड्रायव्हर तेली. तर आमचा असं प्रवास चालू झालेलो. तर आता आम्ही निघतलो. अमेज गाडी आहे, पण आता आम्ही निघतो. आर्यन चल बसून घे. तर मित्रांनो, आता आपल्या कोण रे सिंगर आर्यन, आर्यनचा गाणं आपल्या आता ऐकूक मिळणार आहे, कारण तो बाथरूम सिंगर नाही, तो स्टेजवरचा सिंगर असं. जरी लवकर लाव बाबा, आपला पब्लिक ऐकण्यासाठी रेडी आहे आणि पूजेसाठी वगैरे तो हा. येऊ शकता. तुमका जर ऑर्डर द्यायची असेल तर आर्यनला ऑर्डर देऊ शकता. हे किती तुझी दिवसाची? संपर्क तुम्ही देशपांडेंका करू शकता. हा स्टार्ट, चल मार. तर सुरुवात झाली. आर्यन येऊ माझ्या मागे आहे इकडे. सुरुवात केल्या ना. काय रे आर्यन, तू काही येतात म्हणा, शब्द आठवतील तसा म्हण आर्यन. नाही ते शब्द येतात ना खाली लिहून. पण नेट काय नेट ना. हा चल उडव. तर चला आता आर्यन आपलं सेटअप लावलं ना, जा काय आणलं ना त्यांचा सेटअप लावून आता गाणं मनास तयार आहे. रेडी ना आर्यन? 1 2 3. कोणत्या क्षणी हरवते मन कसे, उमलती कशा धुंद भावना, अल्लद वाटे कसे, बंध जुळती हे प्रीतीचे, वा वा. गोड नाते जन्मांतरीचे. तर आता इकडे आम्ही हवा भरूसाठी थांबलो, म्हणजे लांबचा प्रवास आहे त्याच्यामुळे टायर चेक करणं गरजेचं. KGN टायर सर्व्हिस या ठिकाणी आता आपण पोचलो. फोंड्यात येतो, लोकेशन आपला फोंडा. आणि या ठिकाणी आता आपण टायरात हवा भरून घेतलो आणि मग पुढच्या प्रवासात सुरुवात करतलो. तर आता आम्ही नाश्ता करून थांबलो. फोंडा बाजारपेठ सोडल्यानंतर इकडे मागे हॉटेल दिसतात, त्या ठिकाणी आता आपण नाश्ता करणार आहोत. तर बघूया आता कशा प्रकारे या नाश्ता असणारा. तर नाही म्हटलं तरी आम्ही 9 वाजता निघालो आणि आता वाजलेत 11:15. 11:15च्या दरम्यान आता आपण नाश्ता करू जाणार आहोत. तर चला, आपलो प्रवास असणारा हा आता इथना आदमापूर म्हणजे बाळूमामा, त्याच्यानंतर मग अक्कलकोट असं आमचा प्रवास असणार. आणि मग उद्या येताना काय तिकिटे ठरत त्याच्यावरनं आमचा पुढचा प्रवास ठरतलो. मंडळी बसली आणि आर्यनने ऑर्डर दिल्या ना कटवडा. या दोघांनी वडापावची ऑर्डर दिलेली आहे. तुम्ही काय घेतला? तेली कटवडा म्हणजे आम्ही तिघेजण कटवडा आणि हे पाणी बॉटल आम्ही आणलेली असत, कसा परवडता त्याच्यामुळे.
नाश्ता इलेला असा आणि कट वडापाव आम्ही ऑर्डर दिलेलो. गरम गरम उसळ पाव आणि वडो काही कांदो लिंबू जबरदस्त. मित्रांनो समोर बघतास की वातावरण एकदम जबरदस्त हा. आपण आता फोंडा घाट चढणार असो. तर फोंडा घाटातून आता आपलं थोड्याच वेळात प्रवास सुरू होणार आहे. इकडे नाश्ता करून झाला, आर्यन नाश्ता करता आणि इकडून आपलो प्रवास वरती धुक्या जबरदस्त. अरे काय सांगते ते? म्हणजे ह्या एवढा दृश्य मस्त बघून- आहे स्पॉट, हा, एकदम कुठला छान spot? आहे. दाजीपूर दाजीपूरचा स्पॉट. राधानगरी अभयारण्याचं बॅक वॉटर. राधानगरी अभयारण्याचा या बॅक वारा पण एकदम खतरनाक सुटलाय, जबरदस्त. थंडगार वारा येते आणि वातावरण पण एकदम त्या साईडला धुकं आता नाहीये. आता आम्ही वरती चढलो, घाटात धुक्या होता आणि इकडे धुक्या नाही आहे. पण पाऊस आता येण्याची शक्यता आणि तुम्ही इकडे येऊ शकतास तर जबरदस्त असं वातावरण तयार झालेला आणि थंड वारं सुटलो. माझ्या मागे बघतात. हो, 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 हो. जबरदस्त. इकडे पावसाक आता सुरुवात झालेली आहे आणि पाऊस आणि धुक्या एक नंबर असा वातावरण तयार झाला. इकडे तुम्ही बघता ही तांबेवाडी जाणारा रोड आहे, तांबेवाडी. आणि या असा सुंदर निसर्गाच्या सानिध्यात ह्यो पाऊस पडता जबरदस्त. आपल्या समोर दिसतात राधानगरीचा धरण आणि मगाशी आपण होतो तो बॅक वॉटर सगळा पूर्ण जबरदस्त. पाऊस पडलेला. तर मित्रांनो आता आम्ही इलो बाळूमामा देवालय आदमापूर मध्ये आणि बघूया गर्दी तर भरपूर दिसता पण दर्शन होता की नाही आतमध्ये जाऊन तर आता आपण बघणार असो. मित्रांनो लाईन भरपूर आहे त्याच्यामुळे इकडे लाईन आपल्याला दिसता आणि इकडे बाळूमामा खूप छान असं दर्शन. गर्दी असल्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेऊचं ठरवलं आणि इथूनच आपण दर्शन घेणार असतो. बाळूमामाच्या नावानं चांग भलं जबरदस्त. इकडे गेल्यानंतर एकदम मन प्रसन्न झाला, जबरदस्त वाटतं. तर मित्रांनो आम्ही बाहेरूनच मुखदर्शन घेतला बाळूमामाचा, कारण गर्दी तर भरपूर आहे. आमचा प्रवास पुढेपर्यंत आणि आम्ही ठरवला की मग बाहेरूनच दर्शन घ्यायचं. महाप्रसादात सुद्धा भरपूर गर्दी असल्यामुळे आम्ही काय थांबत राहिलो नाही. तर आता आम्ही पुढच्या प्रवासात निघालो. तर आता वाजले 3 आणि आता आम्ही जेव केलो. जेवणाची व्यवस्था असा इकडे आम्ही आता जेवणार आहोत या हॉटेलला. तर बघूया चला. आणि चला जेवण तर आपलं इलेलं असता. आता सुरुवात जोक श्रावण चालू हा. हो श्रावण चालू असल्यामुळे त्याच्यामुळे वेजच सगळ्यांनी घेतलेला असा. आणि आता जेवणाक सुरुवात होता. आर्यन टेस्ट सांगा कशी आहे ते. किती मेनू आहेत प्लेट मध्ये? 1 2 3 4 5 6 7. ओके. तर मित्रांनो जेवण तर एक नंबर होता, जबरदस्त असा. आणि आता आम्ही निघालो पुढच्या प्रवासात. तर चला आता पुढचा प्रवास आमचा या ठिकाणी आता सुरू होता. मित्रांनो जेवण झाल्यानंतर जेवण आमचं नाही म्हटलं तरी 3 वाजले
3 वाजता तरी जेवण करू घेतलं. त्याच्यानंतर आता आम्ही इकडे थोडीशी चहा पिण्यासाठी थांबलो आणि वाजले 5:15. म्हटलं इकडे चहा पिऊनच पुढे प्रवास करूया. हा नाही 4च झाले. 5 द्या. घेतोय अजूनही द्या. कशी आहे? मस्त ना आर्यन? कशी आहे टेस्ट? दिली जबरदस्त ना? मस्त. चला तर आपण पण घेऊया. तर मित्रांनो संध्याकाळचे वाजले 7 आणि आपण असं आता इसगावला आणि इसगावच्या टोल नाक्यावरती असो आणि नाही म्हटलं तर इकडून 1.5 तास तरी लागतलो. तर बघूया किती वाजेपर्यंत आपला ह्यो प्रवास संपता हा तो. तर प्रवास तर आतापर्यंत एकदम मस्त झालेलो आहे. भारी एक नंबर. तर मित्रांनो आपण पोचलो अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्त निवासाच्या इकडे आणि तुम्ही गर्दी तुफाना भरपूर गर्दी आहे. दोन्ही साईडने गाड्या लागलेले तुम्ही बघतास. जबरदस्त. आता आम्ही भक्त निवासच्या इकडे चाललो. राम करून मिळता काय बघतो आता. मित्रांनो काल एवढी गर्दी होती ना, जेवणाचे खूप प्रॉब्लेम झाले. त्याच्यानंतर लॉजिंग शोधेपर्यंत नाही म्हटलं तरी 12-12:30 झाले सगळा जेवण वगैरे येईपर्यंत लॉजवरती. तर मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.